एका जंगलामध्ये एक कोल्हीण राहत होती. तिला 2 पिल्लं होती. ती आता म्हातारी व्हायला लागली होती. म्हणूनच ती तिच्या पिल्लांना घेऊन त्यांना खायला प्यायला घालू शकत नव्हती. एक दिवस ती आपल्या घरासमोर कुत्र्याला बघते आणि ती कुत्र्यापाशी गेली. ती कुत्र्याला म्हणते, तू असं कुठलं झाड बघितले का की त्या झाडाला फळं लागलेले आहेत? माझी 2 पिल्ले आणि त्यांना भूक लागलेली. कुत्रं हे जंगली होतं. त्याने विचार केला, हिला मारून आणि हिच्या 2 पिल्लांना खाऊन टाकेल. कुत्रा म्हणतो, हा मी बघितले. मग ती कोल्हीण कुत्र्याच्या बरोबर जायला लागते. तेव्हा रस्त्यामध्ये त्यांना एक हरण दिसतं आणि ते बोलतं, तू या जंगली कुत्र्याबरोबर कुठं चालली? कोल्हीण म्हणते, हे कुत्रं काही जंगली नाही आहे, हे माझ्या घराच्या आसपासच राहतं. मग तो हरिण हळू आवाजात म्हणतो, हे कुत्रं जंगली आहे, याच्याबरोबर जाऊ नको. कोल्हीण म्हणते, मी हे कसं काय मानू की हे कुत्रं जंगली आहे म्हणून? हरण म्हणतो, ठीक आहे, नको समजू, तुला पश्चाताप होईल परत कोल्हीण म्हणती, मला माझ्या पोरांचं पोट भरायचे. आणि असं म्हणून ती कोल्हीण कुत्र्याच्या बरोबर जाते. चालता चालता त्यांना एक नदी दिसते आणि कुत्रं लगेच म्हणतं, तू आता दमले असशील, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. असं म्हणून कुत्रं काय करतं, त्या कोल्हीणला पाठीमागून धक्का देतो. ती कोल्हीण पडती पाण्यात. तेव्हा त्याच वेळेस नदीच्या पलीकडं तेच हरण लपलेलं असतं आणि तो त्या कोल्हीणला बाहेर काढतो. कोल्हीणला धक्का देऊन जाताना त्या हरणाला समजते की काहीतरी डाळमध्ये काळं आहे. लगेच ते कोल्हीणकडून सगळं त्याच्याविषयी ऐकते. तेव्हा ते हरिण पटकन त्या कोल्हीणला घेऊन तिच्या घरी जाते आणि तिथं जाऊन बघते तर कुत्रं त्याच्या पिल्लांना बाहेर बोलवत असतं. पोरांनो, तुमची आई नदीत पडलेली आहे आणि आता ती तुम्हाला बोलवत आहे. त्याच वेळेस कोल्हीणची पिल्लं त्या गुहेतून बाहेर येतात आणि कुत्रं त्यांच्यावर तुटून पडणार असतं. तेवढ्यात हरण आणि कोल्हीण काय करते, त्या कुत्र्याला पकडतात. त्याचे हात पाय तोडून अर्धमेल्या अवस्थेत सोडून देतात. कोल्हीण जी आहे ती हरणाची माफी मागते आणि भविष्यामध्ये म्हणते, असं अचानक कोणावरही विश्वास करणार नाही अशी शपथ खाते. यातूनच असे समजते की आपण कोणालाही पूर्णपणे ओळखल्याशिवाय किंवा समजल्याशिवाय किंवा त्याच्याविषयी पूर्णपणे माहिती घेतल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नये. प्लीज like, subscribe and share to my channel. Thank you for the watching.